नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरतीप्रमाणे ग्रुप डीची या ठिकाणी DMER म्हणजेच वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाची ग्रुप डीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आरोग्य विभागामध्ये जशी ही पदं भरली जातात तशीच पदं या ठिकाणी देखील असणार आहेत. गट ड ची ही जाहिरात असणार आहे. तुम्हाला फक्त 10वी पासवरती अप्लाय करता येणार आहे. नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तिची PDF फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आपल्या किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा, याच्यामध्ये कुठली पदं भरली जात आहेत. जसं की पाहू शकता, शिपाईची पोस्ट आहेत, प्रयोगशाळा परिचर, दंत परिचर, स्वच्छता सेवक, स्त्री कक्ष सेविका आणि आया हे देखील पोस्ट आहेत. त्यासोबत बघा, सिंपी आहे, पाणीवालाची पोस्ट आहे, कार्यशाळा परिचरची पोस्ट आहे, मिस्त्री कम फिटर कारपेंटरची पोस्ट असणार आहे, नाविक, प्रयोगशाळा सेवक, माळी, उद्वाहक चालक म्हणजे लिफ्ट चालकची पोस्ट आहे, रक्तपेढी सेवक, वर्णोपचारक, शस्त्रक्रियागार सेवकची पोस्ट आहे, स्वयंपाकी मदतनीस या ठिकाणी हेल्परची देखील पोस्ट आहे आणि शस्त्रक्रिया कारागार सहाय्यकची देखील पोस्ट आहे. दवाखाना सेवक असेल, धोबी असेल, बाह्यरुग्ण सेवक असेल, त्यासोबत स्वयंपाकीची देखील पोस्ट आहे, शयकिरण सेवकची देखील पोस्ट आहे. शिपाईची विविध पदं आहेत, पहारेकरीची पोस्ट आहे आणि ऑड बॉयसाठी देखील पोस्ट असणार आहे. त्यासोबत बघू शकता, विविध अजून या ठिकाणी वेगवेगळे पोस्ट आहेत. अपघात विभाग सेवकसाठी देखील पोस्ट आहे. औषध वितरणासाठी जे सेवक असतात त्याची देखील या ठिकाणी पोस्ट आहे. तर ह्या संपूर्ण जी पदं भरली जात आहेत त्याच्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची देखील पदं असणार आहेत. शवविच्छेदन परिचरची देखील पोस्ट आहे. शवविच्छेदन कक्षामध्ये देखील परिचरची पोस्ट आहे. सुरक्षा रक्षकासाठी देखील पोस्ट आहे. अंधार खोली परिचरसाठी देखील या ठिकाणी पोस्ट भरली जाते. तर बघू शकता, ही जी जाहिरात आहे DMER अंतर्गत GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज म्हणजेच सांगली जिल्ह्यामधील या ठिकाणी ही पोस्ट असणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे. तर ही जी जाहिरात आहे, विविध त्या ठिकाणची जे महाविद्यालय आहेत, वैद्यकीय महाविद्यालय, तेथील जागा भरल्या जात आहेत आणि सरळ सेवेची परमनंट पोस्ट या ठिकाणी हे असणार आहेत. 10वी पासवरती तुम्हाला अर्ज करता येणार आहे. एकच परीक्षा असणार आहे, कुठलीही इंटरव्ह्यू असणार नाही. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसते. सिलेबस काय असतो तुमचा, तर मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, गणित बुद्धिमत्ता असेल तुम्हाला आणि जनरल नॉलेज असेल. IBPS कंपनीज तुमची परीक्षा घेणार आहे. तर बघा, IBPS मार्फतच तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचे आहेत. IBPS कंपनीने आत्तापर्यंत ह्या भरपूर साऱ्या एक्झाम घेतलेल्या आहेत. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या धुळे असेल, नागपूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल आणि या ठिकाणी आता ससूनची पुण्याची जाहिरात देखील आलेली होती. 31 तारीख त्याची लास्ट होती मागच्या महिन्यामध्ये. त्याचबरोबर मुंबईची देखील जाहिरात आलेली आहे. अशा विविध साऱ्या जाहिराती ह्या प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रसिद्ध होत आहेत GMCच्या. यामधली ही सांगलीची देखील जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑक्टोबरपर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहेत. अजून 81 या ठिकाणी जर आपण बघितल्या तर वेगवेगळ्या या ठिकाणी प्रत्येक जी पण तुमची GMC आहे त्याच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजमध्ये जर आपण बघितलं 47 जागा आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय प्लस रुग्णालय त्याच्यामध्ये मिरजमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं टोटल 80 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 128 जागा आहेत. आरोग्य शिक्षण पथक तासगाव या ठिकाणी 8 जागा आहेत. त्यासोबत बघा, टोटल जर वॅकेन्सी प्रत्येकाच्या मिळून आपण जर बघितल्या तर 263 पदांसाठी या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती आलेली आहे. गट ड ची पूर्ण पदं असणार आहेत. खूप कमी जाहिराती गट ड च्या सरळ सेवेच्या परमनंट पदांचे येतात. तर ही एक महत्त्वाची जाहिरात तुमच्यासाठी आहे. तुम्हाला इथं नक्की अप्लाय करता येणार आहे. ॲप्लिकेशन अजून सुरू झालेले नाहीत. तर पूर्ण जाहिरात देखील ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे. याचा डिटेल सिलेबससाठी देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याच्यासाठी बघा, तुमची वयोमर्यादा काय असणार आहे, 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आहे, 18 ते 43 वर्ष राखीव प्रयोगासाठी आहे. खुल्या प्रयोगासाठी तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपये फीज असणार आहे आणि राखीव प्रयोगासाठी तुम्हाला 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला IBPS कंपनीमार्फत या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहायला भेटेल. बघा, 200 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित असलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्काला या ठिकाणी असतील. एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असत नाही याच्यामध्ये. त्यासोबत तुमचा इंटरव्ह्यू देखील होत नाही. ग्रुप डीची पोस्ट आहे. मुलाखती घेण्यात येणार नाहीत असं डायरेक्टली याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. याचं नॉर्मलायझेशन देखील या ठिकाणी होतं, त्याची देखील माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. मात्र याची ॲन्सर की जी आहे IBPSने आतापर्यंत कुठल्याही परीक्षेची दिलेली नाही. TCS मात्र तुम्हाला ॲन्सर की देखील
प्रोव्हाइड करतं. तर TCS मार्फत ही परीक्षा होणार नाही, IBPS मार्फत तुम्हाला ही परीक्षा जी आहे ती होणार आहे. शेवटची तारीख तुम्हाला 4 ऑक्टोबर 2025पर्यंत असणार आहे. तर ॲप्लिकेशन जसे सुरू होतील, लिंक जसे ॲक्टिवेट होईल तशी त्याबद्दलची तुम्हाला माहिती दिली जाईल. सध्या तरी या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. प्रत्येक पदानुसार तुम्हाला सामाजिक समांतर आरक्षण देखील या ठिकाणी आहे. सामाजिक आरक्षणामध्ये देखील पाहू शकता कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते पाहता येईल तुम्हाला. आणि या ठिकाणी समांतर आरक्षण जे आहे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, महिला 30%, पदवीधर, अंशकालीन, अनाथ आणि सर्वसाधारण अशा पद्धतीचं हे आरक्षण देखील आहे. दिव्यांग देखील या ठिकाणी दिलेलं आहे. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला तुमच्या पदासाठी ज्या पदासाठी ॲप्लाय करायचे त्यानुसार कुठे जागा आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार ते पाहून तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. धन्यवाद.